नमस्कार, आपल्या सर्वांचं माझ्या YouTube चॅनलवर हार्दिक स्वागत आहे। तर तुम्ही सर्वांनी मला खूप 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 छान सपोर्ट केला, त्याबद्दल मी तुम्हा सर्वांचे मनापासून आभार मानते। तसंच आता जसं की ट्रेंडिंगमध्ये उलन मॅट रंगोली चालू आहे, तर याच्या वेगवेगळ्या डिझाईन सुद्धा मी तुमच्यासोबत शेअर केल्या। मटेरियल काय लागतं, कसं लागतं, सर्व गोष्टी मी तुमच्यासोबत शेअर केलेल्या आहेत। मी तुमच्यासाठी एक छान अशी डिझाईन घेऊन आलेली आहे, ते सुद्धा घरातली एक प्लेट आणि ताटली सोबत आपण कशी डिझाईन क्रिएट करू शकतो। डिझाईन तर येत नाही आपल्याला, जसं की ड्रॉइंग येत नाही, मग हे कसं करायचं, तर अशी छोटीशी ट्रिक मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे। चला करूया। घेतलेलं आहे रेक्झिन। आता हे रेक्झिन आहे, मटेरियल बद्दल मी व्हिडिओ टाकला आहे, म्हणून मी कुठलं काय यूज करते हे तुम्हाला त्यावर बघायला मिळेल। आता मी घेतलेली आहे ताटली। आता या ताटलीला काय करायचं, आपल्याला असं व्यवस्थित ठेवायचं प्लेट। तर आपल्याला मेजरमेंट काढायचं असतं, तर सर्वात आधी काय करायचं की उभ्यामध्ये जेवढं तुम्हाला घ्यायचं आहे, 1 फूट 2 फूट ते घ्यायचं। जसं की आता मी घेतलेलं आहे, समजा आपण करूया 1 फीटची, त्यावरून तुम्ही 2 फीट 3 फीट सुद्धा करू शकता। तर हे झालं 12, मध्याला 6, मी 6 पासून पुन्हा इकडे जाणार, म्हणजे इकडून इकडे सुद्धा 12। आता हे काढण्याचं तात्पर्य असं की आपल्याला जे काही करायचं आहे ते एवढ्या एरियामध्ये करायचं आहे। तर आता मध्य हे थोडं मोठं जाणार, 1.5 फीट पर्यंत जाणार, कारण कुठल्या डिझाईन अशा असतात त्या छोट्यामध्ये बसत नाही। आणि तुम्हाला जर छोट्यामध्ये करायची असेल तर काय करायचं, ही जी ताटली आहे याची साईज छोटी करायची। आता मी आखलं तर आहे 1 फूट, पण आता ही डिझाईन बनणार आपली 1.5 फूट, कारण प्लेट आणि ताटली मोठी झालेली आहे। तर मग तुम्ही 1 फूटसाठी ही ताटली जी आहे आतमधली ही छोटी घ्याल, आणि इकडची साईज सुद्धा छोटी घ्याल, नाहीतर तुम्हाला मोठं घ्यायचं आहे। फक्त मला एवढं सांगायचं आहे की हे मधात ठेवल्यानंतर आणि याला इथे ठेवल्यानंतर हे सर्व आपल्या जे हे टोक आहे ना इथपर्यंत बसलं पाहिजे, म्हणजे तुमचं ते असं आलं पाहिजे। इथे तुमचे पॉईंट आहे ना, तर हे इकून, आणि हीच प्लेट इकून ठेवल्यानंतर ती सुद्धा या पॉईंटला, ती इकून सुद्धा या पॉईंटला, म्हणजे तुमचं त्या रेषेच्या आतमध्ये झालं पाहिजे। आता थोडं जास्त झालं थोडं कमी झालं काही प्रॉब्लेम नाही, पण खूप फरक नको। आता जसं की 1 फीट मी आखलेलं आहे, 1 फीट मी बोलले, परंतु ही जी प्लेट आहे या प्लेटला मी ठेवत आहे, आता बघा खूप अंतर पडत आहे इकून, तर ही झाली आता 1.5 फूट मध्ये चाललेली आहे, ठीक आहे। तर आता आपण सुरुवात करू। सर्वात आधी मी माझ्याजवळ बघते की इथे आता मी इथे एक राऊंड काढून घेणार, सरळ सरळ। आता आपण हा राऊंड काढला, हा मधातला सर्कल झाला। आता आपल्याला इथे डिझाईन तयार करायची आहे, तर सर्वात आधी काय करायचं, थोडं किंचित अंतर घ्यायचं। मी आता मार्जिन करून घेते की मला नेहमी प्रत्येक ठिकाणी किती पाहिजे। मी मार्किंग केलेली आहे, कलर करून टाकली ती प्लेट तिथून, म्हणजे प्रत्येक वेळेला ठेवताना ती मला तेवढी बरोबर रेषेवर लागेल। तर एवढी आपण अंतर घेतलेली आहे। आता याला सर्कल करायचं आहे, तर तो येणार हाफ सर्कल। हा झाला आपला हाफ सर्कल। आता इथं पुन्हा आपल्याला इकडे जायचं आहे, पुन्हा आपली प्लेट जी आहे त्याच पद्धतीने ठेवावी लागेल आणि करावं लागेल। पण प्रत्येक वेळेला आता तुम्ही करता इकडे कमी पण पडू शकते, जास्त पण होऊ शकते, म्हणून मार्किंग करायची प्रत्येक वेळेला मार्किंग। आता इथून तर इथपर्यंत येणार तुमची डिझाईन, इथून तर इथपर्यंत 2.5 पडत आहे, तर इथून इकडे 2.5, म्हणजे मोजून घेऊ आपण, म्हणजे आपलं बसतं का, तेव्हा कुठे डायरेक्ट प्लेट टाकायला बरं होतं। अशा पद्धतीने बसून जातं। तर आपल्याला आता पुन्हा इथे असं ठेवायचं, आणि या प्लेटला इथून, म्हणजे याला इकडे चिपकवायचं नाहीये, इथून अर्ध्यापर्यंत याला आणायचं। आता अर्ध्यापर्यंत आणायचं, तर आपल्याला हे सुद्धा डिस्टन्स आवश्यक आहे की आपण हे किती सोडलेलं आहे। जसं की याची इथून हाईट किती आहे, जसं की आपल्याची हाईट आहे 3.5, तर इथून सुद्धा ती 3.5च असायला हवी। 3.5 वरच आपला हा पॉइंट यायला हवा। पुन्हा आपल्याला याला इकडे ठेवावं लागेल, आणि पुन्हा आपण याचा सर्कल घेऊ।
पुन्हा आपल्याला याची हाईट मोजावी लागेल 3.5 आणि पुन्हा तिथे पॉईंट करावं लागेल, म्हणजे तुमचं जे इथून एंडिंग आहे ती सेम येणार. तर अशा पद्धतीने आपल्याला ते प्रॉपर प्रत्येक ठिकाणावरून व्यवस्थित असं घ्यायचं आहे. ही छान अशी डिझाईन तयार झाली. आता आपल्याला काय करायचं आहे, हिला प्रॉपर असं कटिंग करायचं आहे. छान असं कुठंही म्हणजे कमी जास्त नको, आपण जी आखणी केली आहे ना त्याच्यावरच आपल्याला घ्यायचं आहे. म्हणजे काय होणार की आपले आकार जे आहे ते बयकणार नाही. तर आपण व्यवस्थित अशी याची कटिंग करून घेऊ. बेस तयार झालेला आहे. आता आपण याच्यात कलर कॉम्बिनेशन कसे भरायचे हे बघूया. आहे थोडा ग्रीन शेडमध्ये आणि छान कलर आहे. तर आता आपण याचा यूज करणार आहोत बॉर्डर बनवून. तर आपण आपल्या कलर कॉम्बिनेशनला सुरुवात करूया. सर्वात आधी मी हा कलर घेतला. आता पूर्ण आपण आतमधली बॉर्डर करून घेऊ. आणि उलन लावताना कसं थोडं प्रेशरनी दाबायचं, म्हणजे ते निघायला नको. तुम्ही जिथे ग्लू टाकता ना तिथे थोडं प्रेशर द्यायचं, म्हणजे जेणेकरून ते काम थोडं चांगलं होणार आणि बघायला पण छान वाटते. उलनची पकड जर असली तर ते किती काही ओढलं तरी निघत नाही. अशा पद्धतीने त्याला टॅप करायचं असते. तर आपण पूर्ण बॉर्डर हे कंप्लीट करून घेऊ आणि मग याची पण सुद्धा आपल्याला यानेच बॉर्डर. तर आपल्याला याचे पूर्ण राऊंड म्हणजे जे काही बॉर्डर आहे ना ही पूर्ण बॉर्डर आपल्याला याच कलरने करायची आहे. म्हणजे कसं जे आतमध्ये राहणार ते बाहेरमध्ये असलं थोडं चांगलं वाटतं. तर आपण याला पूर्ण छान असं लावून घेऊ. आता हे आपल्याला कंप्लीट झालेलं आहे. आता आपल्याला याच्यात आणखी कलर भरायचे आहे. मरून कलर म्हणतात. थोडा छान वाटतो. यायचं हे इथून सुरू केलं की फक्त इथपर्यंत, म्हणजे आपल्याला जास्त घ्यायचं नाहीये. जर तुम्ही मोठी रांगोळी बनवत आहे आणि तुमच्याकडे कलर कॉम्बिनेशन कमी आहे तर तुम्ही 2-2 लेअर सुद्धा घेऊ शकता. हे रेड कलर घेऊ. केशरी कलर. तुमच्या लक्षात येत जाईल की या कलर नंतर हा कलर घेतला तर बेस्ट राहतो. इथे येलो कलर. बदामी घेऊ. व्हाईट कलर आणि पूर्ण पॅक करून देऊ त्याने. तुम्हाला जर कुठले गणपती वगैरे कायचे स्केचेस काढता येत असेल तर तुम्ही ते सुद्धा काढू शकता आणि त्यामध्ये डिझाईन सुद्धा भरू शकता. आपण डिझाईन भरू. याच्यावर प्रॉपर रेड कलर लावून घ्यायचा आणि त्यानंतर ते करायचं. नाहीतर पूर्ण सुद्धा तुम्ही एका कलरमध्ये आणि कलरमध्ये भरलं तरी काही प्रॉब्लेम येत नाही आली. मला नाही आवडलं हे. तर आपण काय करायचं, याच्यात काहीतरी आपण युनिक असं सुद्धा करू शकतो. जसं की आता तो गणपती परफेक्ट झाला नाही त्यामुळे आपण आतमध्ये सुद्धा कलर भरून घेऊ शकतो. तर कॉम्बिनेशन आपण कायम तेच ठेवू. जसं की आपण वरतं कॉम्बिनेशन घेतलेलं आहे तेच आपण खाली घेऊ. तर 2-2 राऊंड घेऊ, कारण खालचा राऊंड हा मोठा आहे आणि प्रॉपर गोल भरायचा आहे. जर हाफमध्ये असता तर आपल्याला क्वांटिटी कमी लागली असती. तर हा रेड कलर आहे. आधी मरून कलर घेतला, नंतर रेड कलरचे सुद्धा आपण 2 राऊंड कंप्लीट करून घेऊ. म्हणजे 2 राऊंडने काय होणार की लवकर जागा भरणार आणि जे वरती कलर घेतले तेच खाली घ्यावे लागणार. तर हा केशरी कलर. त्यानंतर आपण घेतलेला होता एक हळदी पिवळा कलर. तर तो सुद्धा आपण 2 राऊंड करून घेऊ आणि त्यानंतर आपल्याला घ्यायचा आहे पिवळा कलर. पिवळ्या कलर नंतर आपण यूज केला आहे बदामी नंतर व्हाईट. तर व्हाईट काही मावणार नाही, बदामीने ते भरून जाणार. तर प्रॉपर आपली ही डिझाईन तयार आहे. आपल्याला माझा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि डिझाईन सोपी वाटली की नाही ते सुद्धा मला कमेंटमध्ये कळवा. थँक्यू. असेच डिझाईन बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.